नमस्कार मंडळी. तर ही बेसनची बर्फी दिसाय जेवढी सुंदर आहे, खायला पण तितकी छान आहे आणि बनवायला त्याच्यापेक्षा सोपी आहे. तर चला बघूया कशी बनवायची. तर गॅसवरती एक कढई ठेवून दिली आहे. तर त्याच्यामध्ये मी पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. तूप थोडंसं गरम झालं की नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी मी बेसनचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही 1 वाटीसुद्धा घालू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. पण मी 1-2 चम्मच एक्स्ट्रा घेतलेले आहेत. तर हे तुपामध्ये एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. इतकं छान भाजायचं आहे की ते अजिबात कढईच्या बुडाला चिकटलं नाही पाहिजे. असं त्याला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. 10 ते 15 मिनटानंतर हे बेसनचं पीठ अगदी व्यवस्थित भाजून होतं आणि जे तूप मिक्स केलेलं होतं ते त्या बेसनच्या पिठापासून सेपरेट होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घातलेली आहे आणि साखर घातल्यानंतर साखरेमध्ये थोडीशी विलायचीसुद्धा बारीक केलेली आहे, ती पण मी त्यात टाकून घेते आणि परत बेसनचं पीठ एकदम व्यवस्थित भाजून घेते, जेणेकरून ती साखर त्यात मिक्स झाली पाहिजे. आणि नंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालून घेतलेलं आहे आणि परत ते एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं, जेणेकरून त्याचा एकजीव होईल असं ते एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं. ते हलवून झाल्यानंतर एका ताटामध्ये थोडंसं तूप घालून त्याला पूर्ण ग्रीस करून घ्यायचं. पूर्ण ताटाच्या चारी बाजूनी व्यवस्थित तूप लागलं गेलं पाहिजे. तर त्याला माझं ताटाला तूप लावून झालेलं आहे. तर जे आपण मिश्रण हलवलेलं होतं ते त्यात टाकायचं आणि हे सगळं प्रोसेस ते मिश्रण गरम असतानाच करून घ्यायचं आणि ते जरा गरम लागतं, त्यामुळे ते उलतानाने व्यवस्थित पसरून घ्या आणि नंतर चम्मचने वगैरे त्याला प्लेन करून घ्या. ते व्यवस्थित प्लेन करून झाल्यानंतर चाकूने त्याचे आपल्याला हवे तेवढे छोटे छोटे या किंवा मोठेसुद्धा तुम्ही काप करू शकताय. बघू शकताय तुम्ही. मी छोटे छोटेच करत आहे, म्हणजे मीडियम साईजचे, जास्त छोटेही नाही आणि मोठेही नाही. तर ह्याचे पूर्ण काप करून झालेले आहेत. नंतर पण हे सगळी प्रोसेस गरम असतानाच करायची. तर बघू शकता किती सुंदर झाल्यात. अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.